हो नमस्कार. पुन्हा एकदा आमच्या इनोव्हेटिव्ह व्ह्यू पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे आपल्या IVVPच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. IVVP म्हणजेच इनोव्हेटिव्ह व्ह्यू पब्लिकेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. तर आपण जी सिरीज चालू केलेली आहे, डिफरंट बेसिक टर्मिनॉलॉजी रिगार्डिंग विथ इलेक्ट्रिशियन अँड वायरमन ट्रेड. तर यामध्ये आपण शेवटच्या लेक्चरमध्ये वेगवेगळे प्रिफिक्सेस बघितलेले होते. काय बघितलेलं होतं? प्रिफिक्सेस. तर चला तर मग आज बघूया पुढील टर्मिनॉलॉजी. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये आपण गेलात, मग ते शॉप फ्लोर असो, सॉफ्टवेअर इंडस्ट्री असो, डोमेस्टिक एखादा ऍप्लिकेशन असो, किंवा कोणत्याही ऍप्लिकेशन मध्ये इलेक्ट्रिसिटीचा फार इम्पॉर्टंट रोल आहे. त्यामुळे बीइंग अ स्टुडंट ऑफ ITI और डिप्लोमा और इंजिनिअरिंग, तुम्ही ITIचे स्टुडंट असा, डिप्लोमाचे स्टुडंट असा किंवा इंजिनिअरिंगचे स्टुडंट असा, आणि डोमेन कोणतेही असो, तो मेकॅनिकल इंजिनियर असो, तो इलेक्ट्रिकल इंजिनियर असो, तो इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असो, सॉफ्टवेअर असो, किंवा ITIचे इलेक्ट्रिशियन असो, वायरमन असो, की कोपाचे विद्यार्थी असो, कोणताही ट्रेड असो, कोणताही डिप्लोमा असो किंवा डिग्री असो. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रायमरी आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे इलेक्ट्रिसिटी. पूर्वीच्या काळी जसे विचारायचे ना की माणसाच्या मूलभूत गरजा काय, तर त्यावेळेस सगळेजण पटकन हात वर करायचे विद्यार्थी आणि म्हणायचे अन्न वस्त्र निवारा. पण विद्यार्थी मित्रांनो, आता मी जर हा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्ही काय म्हणताल? अन्न वस्त्र निवारा आणि सोबत इलेक्ट्रिसिटी. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या युगामध्ये इलेक्ट्रिसिटी शिवाय आपण 1 मिनिट सुद्धा कम्फर्टेबल लाईफ जगू शकत नाहीत विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आपल्या सगळ्यांना इलेक्ट्रिसिटीचा अभ्यास असावा लागतो, नॉलेज असावं लागतं. तर काय मग इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? यस, तुम्ही बरोबर सांगतायत. इलेक्ट्रिसिटीची टेक्निकल डेफिनेशन आहे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. आपण टेक्निकल टर्म्स बघतोय, बेसिक टेक्निकल टर्म्स बघतोय. तर इलेक्ट्रिसिटी काय सांगितलेलं आहे? इट इज डिफाइंड ॲज फ्लो ऑफ इलेक्ट्रिकल चार्जेस, और यू कॅन से दॅट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉनचा फ्लो म्हणजेच काय? इलेक्ट्रिसिटी. या ठिकाणी सांगितलेलं आहे व्हेन यू डील्स विथ द इलेक्ट्रॉनिक्स. मी आताच बोलल्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स असो किंवा कोणतेही डोमेन असो, तुम्हाला इलेक्ट्रिसिटीची इत्यंभूत माहिती पाहिजेच. त्यातल्या त्यात यू विल बी डीलिंग मेनली विथ द करंट. सो व्हॉट इज मीन बाय करंट? करंट इज नथिंग बट द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. या नावापासूनच आपण पुढे ब्रांच डिराइव्ह केलेली आहे किंवा ब्रांच तयार झालेली आहे. ती कोणती? इलेक्ट्रॉनिक्स. ती ब्रांच कोणती? इलेक्ट्रॉनिक्स. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एक सर्किट दाखवलेलं आहे, आणि तुम्ही सर्किट जर काळजीपूर्वक बघितलं असेल तर तुम्ही बरोबर सांगतात हे DC सर्किट आहे. कोणतं सर्किट आहे विद्यार्थी मित्रांनो? दिस इज द DC सर्किट. लक्षात ठेवा, डायग्राम वरून तुम्हाला सर्किट अनालाइज करता आलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, बघितल्याप्रमाणे ही बॅटरी 1 आहे आणि ही बॅटरी 2 आहे, आणि या दोन बॅटरी 1 आणि बॅटरी 2 काय केलेले आहेत? या ठिकाणी सिरीज मध्ये लावलेले आहेत. हो, आपण बघणार आहोत सिरीज काय, पॅरलल काय. आणि तुम्ही बघत असताल की याचं दुसरं टर्मिनल जे आहे या ठिकाणी एका डिव्हाइसला गेलेलं आहे. डिव्हाइस सुद्धा सांगणार आहे कोणता आहे, आणि त्या डिव्हाइसचं जे टर्मिनल आहे ते या ठिकाणी दिस इज कॉल्ड एज अ टॅब और सिंपली लक्षात ठेवण्यासाठी लक्षात ठेवा स्विच आहे. काय आहे? स्विच म्हणू, टॅब म्हणू. आणि याचं जे एंड टर्मिनल आहे ते बॅटरीला गेलेलं आहे, आणि एक टर्मिनल जे आहे तुमच्या बल्बला आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस हा टॅब क्लोज असेल किंवा याला ऑफ स्टेट मध्ये असेल,
बरोबर आहे. बटन बंद असताना हा लॅम्प काय असतो, ऑफ असतो. हा लॅम्प काय असतो, ऑफ असतो. आणि जसं तुम्ही बटन ऑन केलं त्या ठिकाणी सर्किट कंप्लीट होते आणि बल्ब काय होतो, ऑन होतो. म्हणजेच काय झालं, बल्ब चालू झालेला आहे. आणि त्या पर्टिक्युलर सर्किट मधनं काय झालेलं आहे, इलेक्ट्रिसिटी फ्लो झालेली आहे. काय फ्लो झालेली आहे, इलेक्ट्रिसिटी फ्लो झालेली आहे. आणि त्या ठिकाणी बल्ब हा ऑन झालेला आहे. बल्ब काय झालेला आहे, ऑन झालेला आहे. म्हणजेच या ठिकाणी या पर्टिक्युलर ऍप्लिकेशन मध्ये त्या सर्किट मधनं फ्लो ऑफ, सिंपल भाषेत जर सांगायचं असेल तुम्ही असे म्हणू शकता की फ्लो ऑफ करंट झालेला आहे. आणि तुम्हाला माहित आहे फ्लो ऑफ करंट और फ्लो ऑफ चार्ज इज नथिंग बट इलेक्ट्रिसिटी, इज नथिंग बट इलेक्ट्रिसिटी आहे ना, सिंपल कन्सेप्ट. पण या ठिकाणी सर्किट कोणतं होतं, डीसी सर्किट होतं. आता त्याच्या विरुद्ध ही सुद्धा डीसी सर्किटची डायग्राम आहे. या ठिकाणी ही बॅटरी आहे अँड दिस इज युअर बल्ब. बल्ब असेल, ट्यूब असेल किंवा कोणतंही इलेक्ट्रिकल ऍप्लिकेशन्स असतील, त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, त्याचं पूर्ण सर्किट असं व्यवस्थित कंप्लीट करावं लागेल. आणि तुम्ही काय करतायत, एका टॅबने किंवा स्विचने ते पर्टिक्युलर ऍप्लिकेशन हे कंट्रोल करतायत आणि त्यामधनं इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्हाला इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय हे व्यवस्थितपणे क्लिअर झालेलं आहे. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड बेसिक टर्मिनॉलॉजी रिगार्डिंग विथ द इलेक्ट्रिसिटी. तर मग चला तर मला एकदा सांगा, व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिसिटी, फ्लो ऑफ करंट और सिंपली यू कॅन से दॅट फ्लो ऑफ चार्जेस और फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजेच इलेक्ट्रिक करंट. आलं ना सगळ्यांच्या लक्षामध्ये. आता तुम्ही म्हणताल की सर तुम्ही मला डीसीचं ऍप्लिकेशन सांगितलेलं आहे. हो, एकदम बरोबर सांगतायत तुम्ही. हे ऍप्लिकेशन कशाचं आहे, डीसीचं ऍप्लिकेशन आहे. तसंच सध्या प्रेझेंट सिस्टीम मध्ये आपण एसी मध्ये डील करतो. कशामध्ये डील करतो, एसी म्हणजेच अल्टरनेटिंग करंट. अल्टरनेटिंग करंट आपण याबद्दल डिस्कस केलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल की एखादं सिंगल फेज सर्किट असेल, सिंगल फेज सर्किट एक्झॅक्टली बरोबर सांगतात तुम्ही, त्याचं व्होल्टेज 230-40 VAC असेल आणि फ्रिक्वेन्सी किती असेल, 50 हर्ट्ज. आणि हे जर 3 फेज सर्किट असेल तर त्याचं 440 व्होल्ट VAC बरोबर आहे. दिस इज युनिट. आपल्याला सवय लागलेली युनिट सोबत प्रत्येक बीट लिहिण्याची. आणि फ्रिक्वेन्सी किती आहे, 50 हर्ट्ज. बरोबर आहे. तर मग आपल्या घरामध्ये जे काही ऍप्लिकेशन आहेत, डोमेस्टिक ऍप्लिकेशन सिंगल फेज असतात आणि त्याद्वारे आपण काय रन करतो, वॉटर पंप्स, ट्यूबलाइट, CFL, फ्रीज, AC अँड सो ऑन ऍप्लिकेशन काय करतो आपण, रन करतो. असे असू शकते एखाद्या घरामध्ये घर खूप मोठं आहे किंवा जास्त नीड आहे तर 3 फेज ऍप्लिकेशन सुद्धा असते. आणि 3 फेज म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला. आणि जे इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन आहेत, इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन तुम्हाला तर माहितच आहे की त्या ठिकाणी 3 फेजची नीड आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण ही बॅटरी रिमूव्ह करून तर असं सिम्बॉल टाकलं तर ते सर्किट कोणतं झालेलं आहे, एसी. आणि तुम्हाला या ठिकाणी असा सिम्बॉल द्यावा लागेल आणि हे सर्किट कोणतं झालेलं आहे, यस एक्झॅक्टली दिस इज द एसी सर्किट. आणि हे नेहमीप्रमाणे हे तुमचं काय असेल, स्विच असेल. बरोबर आहे ना. आपण घरात गेल्याच्या नंतर स्विच ऑन केल्याच्या नंतर बल्ब ऑन होतो. तर अशा पद्धतीने आपण इन डिटेलमध्ये बेसिक टर्मिनॉलॉजीमध्ये आज इलेक्ट्रिसिटी ब्रीफमध्ये बघितलेलं आहे. त्यामध्ये डीसी ऍप्लिकेशन ॲज वेल ॲज एसी ऍप्लिकेशन आपण बघितलेले आहे. आणि एसी मध्ये 2 टाईप, सिंगल फेज अँड 3 फेज एसी. चला तर मग पुढच्या टर्मिनॉलॉजीकडे जाऊया. तेव्हा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये एका नवीन माहितीसह.
हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व आमच्या IVVT ऑनलाईन या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन मधील ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची माहिती आपणास मिळेल. धन्यवाद.